अमेरिकेनं गेल्या 2 रात्री इराणवरील आपले हवाई हल्ले थांबवल्यानंतर इराणनं देखील अमेरिकेच्या मित्र देशांवरील आपले प्रतिहल्ले तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा केली आहे। इराणी लष्कराचे प्रवक्ते मोहम्मद अक्रमिनिया यांनी या संदर्भात माहिती दिली। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावातून सुरू झालेला हा संघर्ष अमेरिकेचा लष्करी तळ, प्रादेशिक जहाजं आणि आखाती देशांपर्यंत पसरला होता। सलग 2 आठवडे रात्रीच्या वेळी अमेरिकेनं केलेल्या बॉम्बफेकीनंतर आता निर्माण झालेल्या शांततेमुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू होण्याची आशा निर्माण झाली आहे। डॉक्टर विजय खरे आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक आपल्यासोबत आहेत। डॉक्टर विजय खरे, नवी सुरुवात की पुन्हा पहिल्या पानावरून तीच कथा चालू राहणार आहे? नमस्ते। खरं म्हणजे हा एक स्ट्रॅटेजिक पॉज ज्याला म्हणतो, एक तात्पुरती सामरिक विश्रांती ज्याला म्हणतो, तसा एक स्ट्रॅटेजिक पॉज आहे। त्याचे 2 वेगवेगळी कारणं आहेत। बरं, एक बॅक चॅनल डिप्लोमॅसीद्वारे कतार असेल किंवा ओमान असेल, सुरुवातीच्या कालखंडामध्ये पाकिस्तान असेल, यांनी ज्या पद्धतीने थ्रू बॅक डिप्लोमॅसी ज्याला म्हणतो तो प्रयत्न केलेला आहे, त्याला एक त्याला सपोर्ट द्यावा असं दोन्ही राष्ट्रांनी ठरवल्याचं दिसतंय। परंतु मूळ हे कारण नाही। मूळ कारण आहे की अमेरिकेकडे असणारा जे काही ज्या मिसाईल्सला काउंटर करणारे जे शस्त्र आहेत, त्या शस्त्राचा तुटवडा एक त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो। आणि दुसरं जे आहे, इराणची अशी भूमिका आहे की अमेरिकेने ज्या पद्धतीने त्यांचा विश्वासघात अणु करारासंदर्भात केलेला आहे, त्याला काउंटर करण्यासाठी वेळोवेळी त्याच पद्धतीने इराणने त्याला काउंटर बॅक केलेला आहे। आता याच्यामध्ये हा जो प्रश्न आहे, या गाझाच्या ज्या लढाईमध्ये तीव्रता जरी आता आपल्याला कमी होत असेल तरी त्याच्यामध्ये वेस्ट बँकचा जो प्रश्न आहे तो फार सेन्सिटिव्ह आहे, अतिशय गुंतागुंतीचा आहे। म्हणजे 1948 म्हणजे सुरुवातीच्या पहिल्या इस्रायलच्या स्थापनेपासून तर आजपर्यंत या विषयाकडे सेन्सिटिव्हने बघितलेला आहे। हा एक भूराजकीय संघर्षापैकी एक संघर्ष आहे आणि हा संघर्ष पॅलेस्टाईन आणि इस्रायल यांच्यामधला भूभाग असेल, त्याचा धार्मिक लय आहे, नक्कीच प्रश्न आहे। आणि म्हणून वेस्ट बँककडे जर हा पेंडुलम तिकडे जर फिरला तर याचे जागतिक पटलावर फार मोठे परिणाम आपल्याला ते बघावं लागेल। विजय सर, आता हा सगळा कसा अनफोल्ड होतोय हा सगळा एपिसोड। तुर्तास धन्यवाद।